हिवाळ्याच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी ही कमजोर होते. सर्दी खोकला हा लागूनच राहतो आणि हाडंदुखी कंबरदुखी हे चालूच राहते. स्पेशली लेडीज छोट्या मुलांची ही तर लागूनच राहते. तर आज मी इथे बनवलेली आहे बादाम गोंद राब. ही राब तुम्ही बनवून 15 ते 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटलं संध्याकाळी किंवा रात्री झोपते वेळेस त्यावेळेस झटपट पाण्यात टाकून हे बनवू शकता, अगदी इन्स्टंट अशी. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी कढईत तूप घेतलेला आहे. मी साधारणतः 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि या वाटीने मी अर्धा वाटी गोंद घेतलेला आहे. त्याला थोडं थोडं घालून मी त्याला तळून घेते आहे. चांगले पॉपकॉर्नसारखे फुटतात. पहिल्यांदा तूप तापलेलं आहे की नाही म्हणून मी बघायसाठी थोडेसे घातलेले आहे आणि थोडे थोडे करूनच तळायचे. तर मी पूर्ण गोंद तळून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच तुपात मी 1 वाटी बादाम घातलेले आहे. बादामला रफली चॉप करायचं म्हणजे खाताना याचा बाईट अगदी जबरदस्त असा येतो. तर एका वाटीचे जे मेजरमेंट आहे तर अर्धी वाटी गोंद 1 वाटी बादाम आणि आपल्याला त्याच तुपात परत बादाम काढल्यानंतर त्याच तुपात आपल्याला तळायचे आहे म्हणजे फ्राय करायचे आहे हलकेसे खोबरा किस. तर तो पण मी 1 वाटीच घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून द्यायची म्हणजे जे तूप गरम आहे कढई गरम आहे त्यातच आपलं जे खोबरा किस आहे अगदी छान फ्राय होईल. बादाम आणि खोबरा किस जास्त जळू द्यायचं नाही, नाहीतर कडवट टेस्ट येईल. फक्त असं थोडं गरम करायचं आहे म्हणजे त्याचा जो त्यात मॉइश्चर असेल ते निघून जाणार. तर आता खोबरा किस पण छान भाजल्या गेलेला आहे. आता इथे जे गोंद मी तळून घेतलेला आहे त्याला मी वाटीच्या साह्याने असं क्रश करून घेतलेलं आहे. अगदी झटपट असं क्रश होते, उडतसुद्धा नाही, खूप छान असा क्रश होतो. तर बघा इथे बादाम आणि गोंद हे मी मिक्स केलेलं आहे. आता हे मी त्या खोबरा किसच्या याच्यात टाकून देते आहे कढईत आणि याला छान असं मिक्स करते आहे. तर इथे टाकून द्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, छान छान रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे. तर माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर मी एंड स्क्रीनलासुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आय बटनलासुद्धा दिलेली आहे, त्यासुद्धा बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता इथे मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. खोबऱ्या किसाचा फ्लेवर खूप छान येतो. वेलची पावडर स्किपसुद्धा करू शकता पण मला छान सुगंध आला पाहिजे म्हणून मी 1 चमचा वेलची पावडर घातला. तर आता सारण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर एका भरणीत स्टोअर करून ठेवायचं. साधारणतः आपलं हे सारण 15 दिवस पुरतं. तर मेजरमेंट कसं बनवायचं हे सारणाचं आपल्याला राब ती आपण आता बघून घेऊ. तेच कढईतलं सारण मी पूर्ण भरणीत भरून घेतलं. त्याच कढईत मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. 3 चमचे मोठ्या चमच्याने 3 चमचे गूळ घातलेला आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे गूळ घातलेला आहे. आता त्याला छान वितळून घ्यायचं आणि आता हे जे आपण स्टोअर करून ठेवले आहे राबचं मिश्रण यात मी घालून घेते. साधारणतः 3 ते 4 चमचे तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता मी इथे घालून घेतलेलं आहे आणि फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. छान उकळू द्यायचं. जसं तुम्हाला पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मला थोडंसं घट्ट हवं आहे तर मी हे पाणी आटू देणार व्यवस्थित असं. चवीला इतकं छान लागते, अगदी मस्त असं. तुम्ही छोट्या मुलांना, घरच्या छोट्या मुलांनासुद्धा देऊ शकता म्हणजे ज्यांना अगदी 1 वर्षाच्या वरच्या मुलांना, अगदी छोट्या मुलांना नाही. तर इथे सगळं झालेलं आहे, स्टोअर केलेलं आहे मी सर्व. आता बघा मी सर्व करते आहे. किती मस्त अशी राब तयार झालेली आहे. तर या हिवाळ्यात नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.